भैया क्या बात है, बहुत बढ़िया। आनंद सर, आनंद सर, आनंद सर, तुम्ही माझ्या बाजूने आहात का? मग तुम्ही मलाच गुरु सरांना जाऊन वेगळा प्लॅन सांगायला का सांगितलात? नाही, तुमचा काय प्लॅन आहे नक्की? तो भैया 2 प्लेट हो गया, फटाफट मसाला पुरी दे दो। आनंद सर, तू म्हणालास काय? आनंद सर, तुमचा काय प्लॅन आहे नक्की? प्लॅन काय नाही, एक मसाला पुरी घेऊया, अजून भूक लागली तर अजून एक पाणीपुरी घेऊया। अच्छा प्लॅन, प्लॅन काय रे, तुला ते होते काय? ते दिव्यात असते ते वाच नाही नाही, वात नाही, वातेवर आग लावतो, पण ते आगेवर असते ते आगे हे कढई 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 गॅसच्या आगेवर असते ही। मनात जर आग लागली तर काय होतो? जलन जलन। भैया आप तो बहुत होशियार हो। यहाँ पानी पूरी क्यों बेच रहे हो? आ जाओ हमारी ऑफिस में काम करने आ जाओ, सनाया को निकाल के आपको काम पे ले लेते हैं। चल 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 जल्दी फटाफट इनको एक और प्लेट पानी पूरी दे दो, तीखा, आंख से पानी निकलना चाहिए, दे दो चलो। और एक ठीक, मला नकोय, मुझे नहीं चाहिए, मला नकोय पाणीपुरी। तुला का जलन होते? मला जलन नाही होते, मला वाईट वाटतंय। तुम्हाला माहितीये मला शनाया खूप आवडते ते, आणि तुम्ही मला आज गुरु सरांना जाऊन सांगायला सांगितलं की शनायाला आउटिंगला घेऊन जा म्हणून। वाईट नाही वाटणार आनंद सर? ए वाईट वाटून घेऊ नकोस। हा तुझा समोर जो उभा है ना आनंद, तो या गोलगप्पा सारखा है, मतलब बाहर से तुझे पता ही नहीं चलेगा कि अंदर क्या क्या भरा हुआ है। हे बघ, उद्या गुरु जर शनाला घेऊन जात असला तरी पण तो तिथे जाऊन तिच्या बरोबर काहीही करू शकणार नाही। विचार का? का? कारण उद्या गुरु आणि राधिका बहिणीचं लग्नाचा वाढदिवस आहे, वेडिंग अॅनिव्हर्सरी। काय सांगताय? समजलं का? तू तुझं डोकं चालू नकोस, ते माझं काम आहे, तू तोंड चालव। अरे भैया इसको दो ना एक पानीपुरी, मना करता तो क्या हुआ? तीखा तो, आंख से पानी नहीं निकला तो पानीपुरी खाने का फायदा क्या? तुम्ही खा मग एक। गॉड, तुझं प्लॅनिंग एकदम ऑसम आहे। हा, मी एक काम करते, मी आत्ताच सगळं पॅकिंग करून ठेवते। बरं, उद्याची तयारी झाली आहे ना सगळी नीट? हो, सगळी तयारी झालेली आहे, अजिबात काळजी करू नकोस। एकदा का कॉन्फरन्स आटपली की डायरेक्ट आपल्या स्पेशल स्वीट मध्ये। ओह गॉड, दिस इज सो एक्साइटिंग। पण तुम्ही कॉन्फरन्स प्लीज लवकर संपवा, उगाच टाइमपास करू नका। अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ते सगळं माझ्याकडे लागलं। ओके? हां, ए त्या बाई आपल्याकडे अशा का बघताय? जाऊ दे ना, तू विचार करू नको। एका मुलीला एक मुलगा भेटायला आला ना तर यांच्या रूल बुक मध्ये ना टोटली नो नो असतं। जाऊ दे, नको विचार करू एवढा। टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे त्यांची। थांब, नमस्कार। अरे ए पळून बिळून काय गेलो नव्हता? तुझ्या भावाला नाही अक्कल, काहीतरी तमाशे केले असते कॉलेजमध्ये म्हणून म्हणलं आपणच गप्प राहावं। पळून गेलो म्हणून। तुम्ही निघून गेला तरी मला माहिती होतं तुम्ही असे मला सोडून कधीच जाणार नाही। मी घरी गेला, आई बाबांना सांगितलं आणि आई बाबा आले ना मला मागणी घालायला। बरं झालं नाही, घरच्यांच्या संमतीने झालं सगळं। मला तर अजून आठवतंय, रविवार होता त्या दिवशी, आपण कॉलेजमध्ये पाहिलेलं स्वप्न पुरं झालं। आपल्या प्रेमाला नात्याचं नाव मिळालं। मला तर अजूनही आठवते तो क्षण। हिरव्या कंच रंगाच्या शालूमध्ये मी नटली होती, तुम्ही पांढरा सूट घालून, डोक्यावर तो लाल रंगाचा फेटा, त्यावर मोत्याच्या मुंडावळ्या, वाजंत्रीचे आवाज, मंगलाष्टकांचे सूर, डोक्यावरती पडणारे त्या अक्षदा, फुलांचे वास, पंक्तीत एकमेकांना भरवलेले लाडवाचे घास, कारल्याचा वेल, विहिणीची पंगत, पंक्तीतली गाणी, आणि मग पाठवणी।
सगळं काही आठवतंय, अगदी डोळ्यासमोर. एखाद्या सिनेमाची व्हिडिओ कॅसेट पाहून राहिले असं वाटतं. तुम्हाला आठवतं का? आठवतो. मी तरी काय विचारून राहिले, तुम्हाला काहून नाही आठवणार? तुम्हीच तर पुढाकार घेऊन जमवून आणलं सगळं. खरंच मी खूप भाग्यवान आहे, मला तुमच्यासारखा प्रेमळ आणि चांगला नवरा मिळाला. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेन, तुमचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ नये. मी सगळ्याच्या बाबतीत उदार आहे, पण या बाबतीत नाही. मी तुमचं प्रेम कोणाबरोबरच वाटू शकत नाही, ते फक्त माझं आहे. आहे ना? हो हो. चल, उशीर होतोय मला. येत. काय ग, हे झालं का काम? अजून जोरात ओरडा, म्हणजे सगळ्यांना घरात ऐकायला जाईल. कोण नाही कमाल करत. दाखव दाखव. अरे वा, मस्त केलंय पॅकिंग. कुणाला कळणार सुद्धा नाही आतमध्ये काय आहे ते. हळू बोला ना जरा. मस्तच झालंय काम, कुणाला कळणार नाही आत काय झालंय. पण राधिका किती खुश होईल ना हे बघितल्यावर. मग ह्यालाच म्हणतात सरप्राईज. काल तू म्हणालीस ना आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून, तेव्हाच मी ठरवलं होतं आजच तिला एक गिफ्ट द्यायचं. म्हणून तर कालपासून लपवून ठेवलंय घरामध्ये आणि गुपचूप गिफ्ट रॅप करून आणलंय आता. अरे पण हे लपून करण्याची गरजच काय आपल्याला? आपल्याच घरात कशाची चोरी? उगाच कशाला शब्दानं शब्द वाढवायचा सांगा. आपल्याला समिताचा स्वभाव माहिती आहे ना, तिनं हे सगळं करू दिलं असतं का आपल्याला? आतापर्यंत आपण सगळं सांभाळलं की नाही. एकदा काही राधिकाच्या हातात सोपवलं ना की आपली जबाबदारी संपली. बरं बसलात काय, उठा आवरा. राधिकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, छानसा शर्ट घाला एखादा. चला चला उठा. असेच बसणार आहात का? ते आपल्याला तयार व्हायची गरजच काय? आजचा दिवस त्या दोघांचा आहे, मग राधिकेचा आणि गुरुनाथचा. खरंच लग्नाचा वाढदिवस नवरा बायकोसाठी फार महत्वाचा असतो नाही? म्हणजे त्यांनी एकमेकांच्या सोबतीने सुरू केलेल्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. वाढदिवसाच्या दिवशी जसा माणूस 1 वर्षांनी मॅच्युअर होतो ना, तसंच लग्नाच्या वाढदिवशी संसारही 1 वर्षांनी मॅच्युअर होतो. आणि राधिका खरंच संसारासाठी सगळं किती मनापासून करते नाही? हो, पण गुरुनाथला आहे का काही त्याचं? निदान आजच्या दिवशी तरी त्या दोघांमध्ये व्यवस्थित असू दे म्हणजे झालं. हीच ईश्वर शरणी प्रार्थना. तुम्ही जास्त विचार करू नका, या लवकर आपण त्याला सरप्राईज देऊया मस्त. ठीक आहे. God, this is so romantic. आता फक्त तू, मी आणि आपल्यामध्ये इतर कोणीही नाही. अथर्व? हा अथर्व आहे, तुझा मुलगा. हो, आणि याची आई आणि यांची बायको राधिका गुरुनाथ सुभेदार.